It always amazes me to see how God is so concerned and caring for every ache and pain in our lives. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक लहान मोठे जे त्रास आहेत, दुखणं आहे, त्या प्रत्येक गोष्टीविषयी परमेश्वर किती संवेदनशील आहे याची जाणीव प्रत्येक वेळेला येऊन मला आश्चर्य वाटतं. He cares for us because he is good, he is kind. तो आमची काळजी घेतो कारण तो चांगला आहे. So I was contemplating as to what to share this evening, and there were a couple of things on my heart. आणि आज संध्याकाळी तुमच्या समोर मी काय वचन ठेवावं ह्याच्यामध्ये होतो, या प्रश्नामध्ये होतो की मी तुमच्या समोर काय नेमकं ठेवावं. But I finally settled to go back to the good old the prodigal son story. आणि मग मी याच एका गोष्टीकडे परत एकदा येत आहे आणि यावं असं मला वाटत आहे. आपण जे उधळा पुत्र त्याची जी कहाणी आहे, त्याची जी गोष्ट आहे, And you know the story quite well. You'll find that in Luke chapter 15. लूक याचा 15 अध्याय ह्याच्यामध्ये आम्हाला हे दिसतं. I think this story is one of the most prophetic parables that Jesus ever told. आणि हे जे हा जो दाखला आहे, मला असं वाटतं की खूप भविष्यवाणी स्वरूपामध्ये सांगितलेला दाखला आहे येशूने. The story of the prodigal son. आणि उधळ्या पुत्राची कहाणी. But in that story there's a character that is very often overlooked. आणि या दाखल्यामध्ये एक चरित्र असं आहे, एक इसम असा आहे ज्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. But yet painfully it is very relevant to today's church. परंतु तरीही दुःखदरित्या जरी असं म्हणलं तरी मला हरकत नाहीये, आज ती गोष्ट मंडळीशी निगडित आहे. Yeah, and that's the character of the elder brother. आणि ते चरित्र कोण, ती व्यक्ती कोण, म्हणजे तो मोठा भाऊ. We think it's a story of the younger son. आम्हाला वाटतं की हा दाखला फक्त त्या लहान भावाविषयी आहे. For me it's a story of the father. It's always been the father. पण माझ्यासाठी तर हा दाखला त्या पित्याविषयी आहे. But we look at the younger son. परंतु आम्ही त्या लहान मुलाकडे बघतो किंवा भावाकडे बघतो. And he represents the sinner coming back home. आणि तो एक जो पापी आहे पुन्हा पित्याच्या घरी येत आहे त्याचे दर्शक आहे. And I believe that this is that time and season where the sons will come back home to the father's house. आणि माझा असा विश्वास आहे की हेच ते वेळ आहे की या वेळेला देवाकडे त्याचे हरवलेले लेकरं परत येत आहेत. So we should put a signboard somewhere saying welcome home. तर आम्ही कुठेतरी एक बोर्ड छापून ठेवायला पाहिजे, तुमचं स्वागत आहे पुन्हा. It's going to happen because it's the time. असं घडणार आहे कारण ही वेळ आहे तशी. But the elder brother represents a very dangerous religious mindset. परंतु तो मोठा जो भाऊ आहे तो खूप अगदी अतिशय भयंकर रीत्या एक धार्मिक परिस्थिती जी आहे किंवा पारंपरिक परिस्थिती जी आहे त्याला दर्शवतो. It's a religious mindset, the way one thinks. ते एक अशी धार्मिक मनस्थिती आहे, पारंपरिक मनस्थिती आहे, त्याला तो दर्शवतो. And he lives in the church, he lives in the father's house. आणि तो त्या पित्याच्या घरामध्ये राहत आहे. The younger son was a sinner, was outside the father's house. जो लहान भाऊ आहे तो निघून गेला होता घरातून वडिलांच्या. But then he came back home. परंतु तो घरी परत आला. But the elder brother who lives in the house, परंतु मोठा भाऊ जो घरात राहतोय, that's dangerous. तो ती गोष्ट अगदी भयंकररीत्या सादर होते. The religious mindset that we have to deal with is very dangerous. जे अगदी रूढी परंपरेचं जे मानसिकता आहे ते खूप भयंकर आहे. Because though he lives in the father's house, he misses the father's heart. कारण तो त्याच्या वडिलांच्या घरात राहून वडिलांचं हृदयाच्या जवळ राहू शकत नव्हता. And we struggle to understand why we are all
in the house of God, yet we don't think alike and love one another. आणि म्हणून आम्ही अनेक वेळेला देवाच्या घरामध्ये मंदिरामध्ये असून सुद्धा आम्हाला कळत नाही की आम्ही देवासारखं एकमेकांवरती प्रेम का करत नाहीये. God is raising up a church in this hour that will rejoice when the lost comes back home. परमेश्वर असा एक ऋतू निर्माण तयार करत आहे जिथे आनंद असणार आहे हरवलेले लेकरं परत येत असताना. And as you build the throne of God here in the city, आणि जसं तुम्ही देवाची एक वेदी या ठिकाणी आसन या ठिकाणी तुम्ही तयार करत आहात. because once a month you gather here and your only purpose is to give him his worship. कारण महिन्यातून एकदा आपण सगळे इथे एकत्र येतो आणि आपला उद्देश एक आहे त्याला आराधना देणे. And that is going to do things that sometimes preaching cannot do. आणि त्या गोष्टी ती जी आराधना आहे अनेक वेळा अशा गोष्टी करतात जी प्रार्थना देखील करू शकत नाही. That's the key. ते गुरुकिल्ली आहे. Worship is going to build the throne of God in this city. आराधना देवाचं आसन या शहरामध्ये तयार करत आहे. And it's opening up a passage where angels can ascend and descend. Your worship is creating that. It is cutting across the spiritual darkness in the city and making a way to heaven. आणि ह्या आराधनेच्या द्वारे जे आसन तयार होत आहे बिलकुल तिथून स्वर्गाबरोबर एक मार्ग मोकळा होत आहे. अंधकारातल्या सगळ्या गोष्टी निघून जात आहेत आणि स्वर्गातल्या प्रकाशाच्या गोष्टी खाली उतरत आहेत. So keep doing what you are doing. तर तुम्ही जे करत राहा. Even if you feel like it or you don't feel like it. तुम्हाला वाटत असेल जाणवत नसेल तरी करत राहा. You're coming here and you're offering your worship to God. तुम्ही इथे येत आहात आणि तुमची आराधना देवाला सादर करत आहात. And that is going to do it. That's going to do the आणि wonders. ह्याच सगळ्या गोष्टी ते सहज करू शकणार आहेत. That's going to bring the breakthrough. आणि आपल्या घडामोडी याच्याद्वारे येणार आहेत. But first, परंतु पहिल्यांदा we must confront आम्ही हे समोर केलंच पाहिजे. and cast down the spirit of the elder brother that tries to rob us from what God wants to do here. आणि अशा त्या मोठ्या भावाच्या आत्म्याला आम्ही सामोरे गेलंच पाहिजे जे परमेश्वराच्या हृदयाचं प्रेम आमच्यापासून चोरत आहे. I'm not talking about the elder brother. I'm talking about the spirit that's called the elder मी brother मोठ्या spirit. भावाविषयी बोलत नाहीये परंतु त्या मोठ्या भावाकडे ज्या प्रकारचा आत्मा होता त्याच्याविषयी बोलतोय. That spirit can be male or female. तो आत्मा पुरुष स्त्री काही असू शकतो. Turn to your neighbor and say, it could be you also. शेजारच्याकडे वळून म्हणा कदाचित तूही असशील. You know, a man of God, I read his book many years ago. He said the greatest enemy to revival is not the devil. The greatest enemy to revival is not the devil. एक देवाच्या दासाने असं म्हटलेलं की संजीवनासाठी सगळ्यात मोठा शत्रू शैतान नाही. It's the religious spirit that wears a mask of holiness but lacks the heart of the Father. परंतु एक रूढी परंपरेचा ची जी समज आहे रूढी परंपरेचा विचार आणि आत्मा जो आहे जो पवित्र असण्याचा पेहराव घालतोय परंतु नाही आहे. The one who's outside the house, it's very clear. जो बाहेर गेलेल्या घराच्या तो खूप स्पष्ट आहे. But who lives in the house परंतु जो घरामध्ये राहतो but behaves like barwala, that is dangerous. परंतु जो घरात राहून बाहेरच्या सारखा वागतोय ना तो भयंकर आहे. Let me quickly read 25 or maybe Amit, I'll give you my mic. You can read 25 to 31. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला व आत जाईना. म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले,
आहात, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती काय हे कसबिणी बरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. Yeah, that's the part of the elder brother. We sometimes आणि don't ते look at this मोठ्या story. भावाचा हा भाग आपण इथे वाचला. सहज जास्त लक्ष जात नाही याच्याकडे. हा. In case you don't know the earlier part of the story, a father had 2 sons. आणि ज्यांना ह्याच्या अगोदरची कहाणी जर माहित नसेल तर हा एक बाप आहे, त्याला 2 लेकरं होती. The son said, "Dad, I can't wait for you to die." Bible doesn't say that, but he says, "Give me my share of the money. I'm going to Dubai or wherever, Thailand." त्या वडिलांचा लहान लेकरू म्हणाला, लहान मुलगा म्हणाला की मला आता बस झालं, मी जास्त वाट बघू शकत नाही, माझा हिस्सा तुम्ही द्या, पैसा मला द्या, मला जायचं आहे आणि आई अशी करायची आहे. And he did all of that. आणि हे सगळं तो केला. Money got over. पैसा सगळा संपला. Friends disappeared. आणि सगळे मित्र इकडे तिकडे निघून गेले. Famine came. दुष्काळ आला. No food to eat. जेवण्यासाठी खाण्यासाठी काहीच नाही. I'm thinking of him. That Bukkad hotel was there, no? पीटर्सचा विचार येतोय सारखं, ते एक बुक्कड हॉटेल होतं. No food to eat. He was eating food of the pigs. आणि डुकरांचं अन्न खात होता तो. And then finally he came to his senses. He said, even if I'm a servant in my father's house, I'll be better off. And he comes back आणि home. मग तो शुद्धीवर येतो आणि म्हणतो, माझ्या बापाच्या घरी मी सेवक चाकर म्हणून राहिले तरी चालेल, परंतु तिकडे जाईन, मला काहीतरी, मी जिवंत तरी राहीन. And he comes home, his father आणि तो घरी येतो, वडील बघतात, accepts him, त्याला loves him, स्वीकार करतात and makes him not a servant but a son. आणि मग त्याला त्याचा चाकर नाही, पुत्रच म्हणून परत घेतात. And he said, my son was dead, now he's alive. आणि तो म्हणतो की माझा मुलगा मेला होता, परंतु आता तो जिवंत झाला. You know, he was lost, but now he's found. हरवला होता, परंतु आता सापडलाय. So father said, let's have a party. मग वडील म्हणाले, आता मोठी पार्टी करू. That's the scene when the elder brother comes home. आणि नेमकं हीच ती घटना आहे जिथे मोठा भाऊ आता हे सगळं होत असताना परत घरी येतोय बाहेरून. And I was saying that the son who was living outside the house came back. आणि मी म्हणालो की जो लहान मुलगा आहे, लहान भाऊ आहे, तो बाहेर गेलेला, तो आता पुन्हा घरी आलाय. But the elder brother who lived with the father, but he was not close to the father's heart, he was even more far. परंतु तो जो मोठा भाऊ आहे, मोठा मुलगा आहे, तो घरात राहून सुद्धा त्या वडिलांच्या हृदयाच्या जवळ नव्हता, खूप दूर होता. You see, verse 25 says, now his older son was in the field. 25व वचन असं सांगते की त्याचा वडील मुलगा शेतात होता. And as he came and drew near to the house, तो घराजवळ आला तेव्हा he heard music and dancing. त्याने गायन वादन व नृत्य यांचा आवाज ऐकला. Poor chap. Like every day he got up in the morning, early morning, he went to the father's field. आणि रोज सकाळप्रमाणे तो त्याही दिवशी उठला आणि वडिलांच्या शेतात गेला. He had no clue or idea that when he comes home in the evening, his life is going to be impacted. त्याला बिलकुल कल्पनाही नव्हती की आज संध्याकाळी जेव्हा मी घरामध्ये परत येईन त्यावेळेला माझ्या जीवनावरती खूप मोठा प्रभाव पडेल. Now he's coming back home. आता तो घरी परत येत आहे. He is tired. तो थकलेला आहे. It's the son has said he needs to get back to his house. अगदी उन्हामध्ये त्याने खूप काम केलं असेल आणि त्याला परत घरी यायचं आहे. He is sweaty. त्याला खूप घाम आला असेल. He is tired. तो थकलेला असेल. He is hungry. तो भुकेला असेल. He's probably thinking of a nice shower and some fresh clothes and some तो हे विचार करून आला असेल की आता छानपैकी एक अंघोळ करेन, स्वच्छ होईन, फ्रेश होईन आणि मग छान डिनर करेन. Yeah, and have some delicious hot home cooked sheikh kebab, keema, हे सगळं, garlic naan with lots of butter and mutton biryani. वाह.
I would have been thinking like that if I'm coming home. मी कदाचित घरामध्ये परत येत असेल तर असा विचार करत आहे. But he's hearing music, परंतु तो येत असताना संगीत he's गायन वादन ऐकतोय. even listening to dancing. He's saying, "This is my house. What's going तो on?" गायन वादन आणि नृत्य याचा देखील आवाज येतोय. I want to ask you a question. मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. What do you think went through his heart and mind? हे सगळं ते ऐकत असताना त्याच्या हृदयामध्ये काय विचार आले असतील असं तुम्हाला वाटतं? I like this. The Z generation sitting here, Gen Z, second row. What do you think is going through his heart and mind? काय वाटतंय जेनझी लोकांना? Come on, Gen Z. काय चाललं असेल त्याच्या डोक्यात काय चाललं असेल? हाँ, काय चाललंय? What do you think is going through his heart and mind? त्याच्या हृदयात मनात काय चाललं असेल त्यावेळेला? Confusion, गोंधळ, anger, राग, jealousy. ईर्षा. Like he is not come inside the house, he's near the house. तो अजून घराच्या आत प्रवेश करत नाही, घराच्या जवळच आहे. Now this is what I'm talking about. आता हीच गोष्ट नेमकं याच्याविषयी मी बोलतोय. Many today serve in the ministry. अनेक लोक सेवा करतात. And all of us serve God. We don't have to be in full-time ministry to serve आम्हाला God. देवाची सेवा करण्यासाठी फुल टाइम मिनिस्ट्रीमध्ये येण्याची गरज नाही. आम्ही सगळेजण सेवा Yet our hearts can become cold. आमचे हृदय कदाचित थंड झाले असतील. And we can get disconnected with the Father's passion. आणि पित्याचा जो आवेश आणि हृदय आहे त्याच्यापासून आम्ही तुटलेलो असेल. It doesn't happen suddenly. एकाएकी अचानक होत नाही. It happens very gradually. अगदी हळूवारपणे होतं. You're working so hard for the Lord. आणि तुम्ही इतकं कष्ट करत आहात देवासाठी. You know, and even a worship night once a month can just become a religious activity. आणि इतकं असतं की महिन्यातून एकदा जी वर्शिप नाईट आम्ही करतो ती देखील एक रूढी परंपरेचीच गोष्ट म्हणून बसली आहे. I'm not saying it is. It can become, and we don't realize it sometimes. बसली आहेच असं म्हणत नाही, ही कदाचित शक्यता आहे. And we can get caught in that elder brother spirit. आणि मग अशा पद्धतीने आम्ही त्या मोठ्या भावाच्या आत्म्याच्या गोष्टीमध्ये अडकू शकतो. We can go through all the motions of the church or ministry. मंडळी आणि सेवेच्या सर्व गोष्टीमधून आम्ही जाऊ शकतोय. You see, the elder brother was working very hard regularly in his father's fields. पहा, मोठा भाऊ अगदी कष्टाने वडिलांच्या शेतात रोज काम करत आहे. He was not walking with the father. परंतु तो पित्या बरोबर चालत नव्हता. He is not hearing what his father is saying. पिता काय म्हणतोय ते तो ऐकत नव्हता. He is not thinking what his father is thinking. पिता काय विचार करत आहे ते तो विचार करत नव्हता. He doesn't know what his father's heart is all पित्याचं about. हृदय काय आहे हे त्याला माहित नव्हतं. Mike Bickle, some of you know Mike Bickle. He said, God is not looking for workers. माईक बिकल म्हणाले देव He's not looking for, कामगारांना बघत कामगारांच्या शोधात नाहीये. He's looking for lovers because lovers will overwork workers every time. तो कामगारांना परमेश्वर कामगारांना शोधत नाहीये परंतु प्रेम करणाऱ्या लोकांना शोधत आहे. कारण जे प्रेमाने काम करत असतात ते कामगारांपेक्षा कितीतरी अधिक पटीने करतात. Yeah. So good. Yeah, it's not mine. He said it. He went through his own challenges anyway. So, in this hour, या घटकेमध्ये you know, I mean, God is raising a generation, whether it is Gen Z or the Alpha or the Millennials. Millennials, you still have a chance. परमेश्वर एक पिढी तयार करत आहे. मग जेनझी असेल, जेन अल्फा असेल, मिलेनियल्स, तुम्हाला पण अजून संधी आहे. God is restoring intimacy over just hard work. परमेश्वर कष्ट करणं जे आहे त्याच्यापेक्षा जास्त घनिष्ठ संबंध याला प्रस्थापित करत आहे. Because if you're in love with your father, I'm talking about God, your loving father, when you're in love with him and in sync with him, things can get done much faster than just labor and hard work day and night and toil. आणि म्हणून जर आम्ही देवाच्या हृदयाशी जुडलेलो आहोत, देवाच्या हृदयाशी आम्ही अगदी जवळीकतेचं नातं आम्ही प्रस्थापित जर करून ठेवलेलं आहे, तर आमचं जे काम करणं आहे ते आम्हाला कष्टदायक वाटणार नाही. आमच्याकडून अधिक काम होत राहील.
critical how close you are with your Father, तुमच्या पित्याबरोबर तुम्ही किती जवळ आहात. your loving Heavenly Father. तुमचा प्रेमळ स्वर्गातला पिता. I'll tell you what happened last night, yesterday evening. काल संध्याकाळी काय झालं मी तुम्हाला सांगतो. We were coming by train. आम्ही ट्रेनने येत होतो परत सोलापूरला येत होतो आम्ही ट्रेन. By the way, my beautiful wife Sherry is here. We've been married 28 years. यांची सुंदर पत्नी शेरी इथं बसलेली आहे. 28 वर्ष झाले यांच्या लग्नाला. She's looking ekdam gulabi banu. You know, there she is. Can you stand up? Just give her a hand. It's a pleasure to be with her. And Aradhana is here. Mango fruity. आणि Please stand आराधना up. इथे आहे. I want them to see you, darling. She's come here after 10 years, she said. आणि ती 10 वर्षाने इथं आलेली आहे. है ना? So I gave her my bag. We were in the train. I gave her my bag. I said, take care of it. आणि मग माझी बॅग मी तिला दिली आणि म्हणालो ह्याची काळजी घे. This is what she did. आणि ते नेमकं हे तिने हे केलं. She opens my bag. ती बॅग ओपन केली She takes the wallet out. आणि त्यातून वॉलेट बाहेर काढलं. She removes पाकिट हा. She removes 100 rupees आणि 100 रुपये काढले बाहेर and she puts it in her wallet आणि ते तिच्या पाकिटात ठेवलं. and she smiles. आणि मग ती हसते. You know how they smile? स्मित हास्य देते. And I said, she's मी saying फक्त service असं म्हणालो, charge. काय? She said service charge. Take care of your bag. आणि ती म्हणाली सर्व्हिस चार्ज. तुमच्या बॅगची काळजी मला घ्यायची आहे ना. No, that's expensive. ते खूपच खर्चिक बाब आहे ही. But she can do that because she's close to her father. परंतु ती हे असं करू शकते का? कारण ती तिच्या वडिलांच्या जवळ आहे. She's not a servant. She's a daughter. ती चाकर नाही आहे, ती मुलगी आहे. And she didn't know I was going to say this. But she's so used to being the object of my stories. So in this hour, God is restoring intimacy over just hard work and labor. She just made 100 rupees in less than 100 seconds, yeah? आणि आराधनाने अगदी 100 सेकंदापेक्षा कमी वेळेमध्ये 100 रुपये कमवले. आणि मला नेमकं हेच म्हणायचं की या घटकेमध्ये परमेश्वर जवळीकतेचं नातं कष्टाचं काम ह्याच्यापेक्षा जास्त प्रस्थापित करत आहे. He's calling the church back to that secret place where you just love Him. This evening, that hour we spent was just loving God. आणि परमेश्वर त्या आपल्या मंडळीला त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा प्रस्थापित करत आहे, घनिष्ठ नातेसंबंधाच्या तिकडे जाऊन. आज संध्याकाळी आम्ही काय केलं? देवाबरोबर वेळ घालवला प्रेमामध्ये. Yeah, we loved Him. आम्ही त्याच्यावर प्रेम केलं. You know, young people, old people, to love, it takes time. To love. प्रेम See, करण्यासाठी English वेळ is लागतो. very limited. I would have said to make love takes time, but it has got, you know, but Marathi maybe you can say it better. प्रेमामध्ये येण्यासाठी वेळ लागतो खूप. Yeah, it takes प्रेम time. करण्यासाठी खूप वेळ It लागतो. takes time वेळ लागतो, समय लागतो to love. प्रेम करण्यासाठी. Yeah. So when we worship, we were just loving Him for an hour. आणि जेव्हा म्हणून आम्ही आराधना करत होतो 1 तास आम्ही Are परमेश्वरावर you प्रेम करत getting होतो. what I'm trying to say? तुम्हाला समजत आहे मी काय म्हणत आहे? We're just loving Him. आम्ही त्याच्यावर प्रेम करत आहे. We're not asking Him anything. We're just loving Him. आम्ही त्याला काय विचारत नाहीये, प्रेम करत आहे फक्त. And He's looking for lovers, आणि तो प्रेम करणाऱ्या लोकांच्या शोधात आहे. not laborers. तो कामगारांच्या शोधात नाही. Laborers you can hire, lovers you can't hire. कामगार तुम्ही भाड्याने घेऊ शकता, प्रेम करणारे असे मिळत नाहीत. Lovers who you hire, they are not lovers. There's another word for it. ज्यांना तुम्ही भाड्याने आणता ते प्रेम करणारे नाही आहेत. That's all I'll say. You know what I'm saying. Yeah. Revelation chapter 2 verse 4 and 5. This is what it says. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय 4 आणि 5 वचन. Nevertheless, I have this against you, that you have left your first love. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त झाले. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. When you have temperature, your fever goes high, you take a thermometer and you measure it.
तुम्हाला जेव्हा तुमच्या शरीरामध्ये ताप येतो त्यावेळेला तुम्ही थर्मोमीटर घेऊन तुम्ही तपासता. Remove your spiritual thermometer and see how hot you are for the Lord. तुमचा आध्यात्मिक थर्मोमीटर बाहेर काढा आणि तपासून बघा तुमचा आत्मा किती तापलेला आहे परमेश्वरासाठी. नाही हालेलुया नाही, बघा किती आहे की नाही. I'm enjoying this moment. Yeah, we're so used to. It's. We love revelation, right? प्रकटीकरण आवडतं आम्हाला. We love. I know this church loves it. या मंडळीला प्रकटीकरण खूप आवडतं. But it's not just about revelation. परंतु हे फक्त सगळं प्रकटीकरणाविषयी नाही आहे. Go beyond that. त्याच्या पलीकडे जायचं आहे. Look for manifestation. प्रकटीकरणाच्या पुढे प्रकट होणं आणि समज येणं याच्याकडे पण पाहायला पाहिजे. अरे प्रकट व्हायला पाहिजे ना. Only revelation, God revelation. अरे but do something with it. No, it should manifest in your प्रकटीकरण life. आलं आणि वा झालं ते ठीक आहे, परंतु त्याला घेऊन आम्ही कुठेतरी प्रकट व्हायला पाहिजे ना. Anger can spoil your judgment. राग हे तुमचं न्याय करण्याची जी सुज्ञता आहे ना त्याला बिघडवू शकते. Verse 28, and I want to go fast. 28 वचन मला पुढे जायचंय. Verse 28 says, but he was angry and would not go in. Therefore his father came out and pleaded with him. आणि मग त्याला खूप राग आला म्हणून मी वाचतो तुमच्यासाठी 28 वचन. आणि इकडे पण आहे ना, तेव्हा तो रागावला व आत जाईना म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. Can you imagine? कल्पना करा. Father has come outside out and saying, बाप आलाय बाहेर आणि तो म्हणतो ये आता घरात. old man, have some respect for him. अरे तो म्हातारा झालेला आहे त्याच्यासाठी थोडस तरी This young fellow, नाही आएगा. आणि हा मोठा भाऊ घुम्मन घुसक्यासारखा नुसता I wanted to bring that out. When he left in the morning, it was a normal day. What changed? अरे जेव्हा तू सकाळी घर सोडून गेला अगदी साधारण दिवस होता, आता काय बदललं? When he returned home in the evening, he can't enter his own house. What happened? घराजवळ परत येतोय तर तो स्वतःच्या घरामध्ये शिरू शकत नाहीये. काय झालं? नहीं, कुछ गड़बड़ है. Like he can't enter his own house. स्वतःच्या घरात आत प्रवेश करू शकत नाहीये. What changed? काय बदललं? His attitude. त्याची वृत्ती बदलली. That's the problem. आणि ही समस्या आहे. And we see that in the church. आम्ही मंडळीमध्ये असतो. I mean, we can't see it in the church. It is there, but we can't see it. म्हणजे मला हे पण म्हणायचंय मंडळीमध्ये आहे परंतु दिसत नाही. He calls the servant saying, क्या हो गया? Your brother was. चाकराला बोलवतो, काय झालं इथं, काय चाललंय? मेरा मोबाइल नहीं था ना तभी. Otherwise you would have sent WhatsApp. What's this music and dancing about? नाहीतर व्हॉट्सअप केला असता कोणाला तरी विचारायला, हे काय चाललंय सगळं? काय चाललंय? Anger filled his heart. राग त्याच्या हृदयामध्ये भरून आला. Very dangerous. खूप भयंकर गोष्ट आहे. Tell your neighbor, don't get angry. शेजारच्याला सांगा, रागाला येऊ नकोस. Angry नको. रागाला येऊ नकोस. वो पत्नी ऐसा करके बोल रहे, देख तेरे को बोल रहे. तुम्हाला सांगतो. बायको कोणा मारत आहे बघा. बायको पण अँग्री होत आहे, ऐसा नाही. हाउ आर यू? आई एम फाइन, थैंक यू. ऐसा कैसा फाइन होता है भाई? खाना दो, रखा है फ्रिज में, ले लो, गरम करके खा लो. Don't get angry. Because when we get angry, we don't make the right decision. कारण ज्यावेळेला आम्ही रागामध्ये असतो त्यावेळेला योग्य ते निर्णय घेऊ शकत नाही. He was angry because his own brother. स्वतःच्या भावामुळे तो रागाला आला. His own brother came home. He should be happy. स्वतःचा भाऊ घरी आलाय, आनंदी व्हायला पाहिजे. But he was angry. परंतु त्याला राग आलाय. This fellow took all the money. I'm working hard. He is having all the fun. हा माझा लहान भाऊ पैसे जर घेऊन गेला ते गेला, सगळं काय हे केलं आणि आता येतोय आणि ह्याच्यासाठी आनंद. He doesn't want to talk to him anymore.
आता त्याच्याशी बोलायचंच नाही आहे. Maybe you're here tonight and you're worshiping God, कदाचित तुम्ही इथं आज रात्री आहात आणि देवाची आराधना करत आहात, but there's someone that you've decided, I'll never talk to him again. परंतु इथं असं कोणीतरी तुम्ही विचार करून ठेवला, हा कधीच मी ह्याच्याशी बोलणार बोलणार नाही. नाही. Nahi, think about it. विचार करायच्या विषयी. Imagine if God says, Katti, I will not talk to you. कल्पना करा, जर देव म्हणला कट्टी तुझ्याशी बोलणारच नाही आजपासून, None of our prayers will be heard and answered. आमच्या कुठल्याच प्रार्थनेला उत्तर मिळणार नाही. And He has more reasons not to talk to us. आणि आमच्याशी न बोलण्यासाठी आपल्यापेक्षा जास्त कारण त्याच्याकडे आहेत. Yet, whenever we want, we call Him. जेव्हा केव्हा वाटतं तेव्हाच आम्ही Anytime we need Him, we call Him. कधी पण वाटतं तेव्हा फक्त तेव्हाच हाक मारतो. And some other brother or sister gets blessed. आणि दुसरा भाऊ किंवा बहीण आशीर्वादित झाले, आम्ही मैं इतना कर रहा है प्रभु, आम्ही रुसणार फुगणार, मी एवढं करायला लागलो देवा, फास्टिंग पण करतो. उपवास बंद करायचा, And that person is getting blessed, not me. त्याला आशीर्वाद मिळायला लागलाय, मला नाही मिळत आहे. And ऊपर से वो फास्टिंग भी नहीं करता है. आणि त्यांनी ते माणूस उपवास करत नाही, नाही, काय खरं नाही, की त्याला नाही? सगळं मिळायला लागलंय. खरं ना? हाँ, एक दो तो बोला बरोबर है. 2 जण म्हणाले खरं आहे, मैं इतना करता है, पास्टर देखता भी नहीं. मी एवढं करायला लागलो, पास्टर बघतच नाही. वो इधर उधर गाना गाता है ऐसा. सामने नहीं बोलते, ऐसा दिल में ऐसा. पडला समोरून बोल, समोरून वर्ण छोटा बोलणार pastor. नाही, हृदयात आहे सगळं असलं. Look at the father's heart. पित्याचं हृदय बघा, He has to manage both the sons. त्याला दोन्ही मुलांना सांभाळायचं आहे. This church, how many sons? I don't know. इथं अशी किती मुलं आहेत मला माहित नाही. पास्टर का दाढ़ी भी सफेद, पिछली बार आया तो काला था, अभी सफेद हो गया. एक चर्च मेंबर का नाम है उसपे. राम, श्याम, पकिया, गोटिया. वो स्मार्ट है, उसने दाढ़ी बना दिया. मतलब रिकॉर्ड ही नहीं चाहिए. But if there's somebody like that, you said, I will never speak to that person anymore. God's speaking to you tonight. जर तुम्ही अशी व्यक्ती असाल तर म्हणत असाल की मी आता ह्यांच्याशी बोलणारच नाही, तर परमेश्वर आज तुमच्याशी बोलत आहे. God loves all of us. परमेश्वर आम्हा सगळ्यांवर प्रेम करतो. This father loves both the sons. आणि हा जो वडील आहे ह्या दोन्ही मुलांवरती प्रेम करतोय. जो बाहर वाला अंदर आया और जो अंदर वाला भी बाहर खड़ा है, दोनों को. जो बाहेर होता तो आता आत आलेला आहे आणि जो आतला होता आता आत यायला तयार नाही, त्या दोन्ही मुलांवरती प्रेम करतोय. कम ऑन. क्या कॉमेडी है, ट्रेजेडी है, समझ में नहीं आता. विनोद आहे की वाईट वाटतंय, दुःख आहे, हेच कळत नाही. And the father is going outside the house and he's pleading. He's pleading. आणि वडील आता घरातून बाहेर जातोय आणि तो विनंती करतोय. He's saying, son, तो म्हणतोय come मुला. home. परंतु बापाने उत्तर दिले, पहा मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. The son had an identity that he's a father's son. Identity is there, but no intimacy. मुलाकडे ओळख आहे की मी मुलगा आहे, ओळख आहे, परंतु घनिष्ठ संबंध नाही आहे. He's complaining to the father. पित्याकडे कंप्लेन तक्रार करत आहे. Pastor just read the scripture. It says in verse 29, so he answered and said to the father, Lo, these many years I have been serving you. I never transgressed your commandment at any time, and yet you never gave me a young goat that I might make merry with my friends. पहा मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही.
he just start working hard, he will please the Father. त्याला असं वाटलं की मी जर जास्त काम केलं, जास्त कष्ट केलं तर त्याच्या पित्याच्या हृदयाला तो भावेल. Position, he is a son. आणि स्थान त्याचं कुठलं आहे? तो पुत्र आहे. Attitude is like that of a slave. वृत्ती कशी आहे? चाकरासारखी. We need sons and daughters in the house, आम्हाला not slaves and servants. आम्हाला देवाच्या घरामध्ये पुत्र आणि कन्या हवेत, चाकर नको आहेत. He worked for love instead of from love. तो प्रेमासाठी काम त्याने केलं, प्रेमाच्या द्वारे केलं नाही. You got that? He worked very hard so that he would get love. But actually he should be working from a loving heart for the Father. I love my dad, I'll work for him. प्रेमासाठी त्यांनी काम केलं, परंतु माझा पिता माझ्यावर प्रेम करतोय हे जाणून घेऊन ह्या प्रेमामधून त्याने काम कधी केलं नाही. So if you have an identity but you don't have intimacy with the Father, तर मग तुम्हाला ओळख आहे परंतु संबंध तुमचे देवाबरोबर नीट घनिष्ठ नाही आहेत, then this will what will happen. तर मग काय होणार आहे? It will lead to insecurity. तर मग तुम्ही असुरक्षेमध्ये जाल. You will start comparing one to the other. तुम्ही स्वतःला किंवा एकमेकांना इतरांच्या बरोबर तुम्ही तुलना करायला लागाल. And eventually bitterness will come into your heart. आणि मग कटुता तुमच्या हृदयाचा पूर्ण ताबा घेईल. Now I want you to check your heart, not your neighbor's माझी heart. इच्छा आहे की तुम्ही स्वतःच हृदय तपासा. You're thinking, हाँ ये शेजारच्याचं नाही. ये किसी का शक्ल दिख रहा है आपके मन कोणी में. विचार करत असेल हा हे जे बोलत ना पास्टर त्यांच्यासाठीच आहे, हे त्याच्यासाठी आहे, त्यासाठी आहे. नहीं, but check your own heart. स्वतःच हृदय तपासा. I often say, दिल में क्या है? मी प्रत्येक वेळेला असं म्हणतो, काय आहे दिल में क्या है? Check your heart tonight. तुमचं हृदय आज तपासा. As we worship, the light of God shines on us. जसं आम्ही आराधना केली, परमेश्वराचा प्रकाश आमच्यावरती चमकतो And we draw closer to आणि Him. त्याच्या जवळ आम्ही येतो. And when we draw closer, आणि त्याच्या जवळ आम्ही जेव्हा येतो it's a reality check of our closeness and our intimacy with Him. त्यावेळेला देवाच्या बरोबर आम्ही किती जवळीक निर्माण केलेली आहे हे तपासण्याची ती वेळ बनून बसते. So we say that God is my Father, आणि आम्ही म्हणतो की देव माझा पिता आहे, but we don't walk in a relationship with the परंतु Father. आम्ही पित्याच्या बरोबर नातेसंबंधामध्ये वाढत We नाही. don't walk as sons. आम्ही त्याचे लेकरं म्हणून चालत नाहीये. We walk as servants. आम्ही चाकरं म्हणून चालतो. We walk as slaves. आम्ही त्याचे कामगार म्हणून चालतो, नौकर म्हणून चालतो. But that's why I'm challenging not just this generation, but all of us here tonight. आणि म्हणून आज फक्त एका पिढीला नाही परंतु सगळे इथे बसलेत, तुम्हा सगळ्यांना मला आवाहन द्यायचं आहे That we should know who we are. की आम्हाला ठाऊक असायला पाहिजे आम्ही कोण That we आहोत. walk in closeness with God in relationship की with Him. जेव्हा आम्ही देवाच्या अगदी हृदयाच्या जवळीकतेमध्ये राहून जसं जेव्हा चालतो तेव्हा काय होतं. That we don't operate in anxiety, but we operate in access with God. की आम्ही होऊन काम करत नाहीये परंतु कळवळ्याने त्याच्यामध्ये काम करतो. Like if we really know who we are in Christ, तर आम्हाला जर खरंच माहिती असेल आम्ही कोण आहोत ख्रिस्तामध्ये, the devil can't tell us who we are not. तर मग शैतान आम्हाला कधीच सांगू शकणार नाही आम्ही काय नाहीये. आम्ही काय आहोत जर माहिती असेल तर तो आम्हाला आम्ही काय नाही आहे हे सांगू शकत नाही. Because he comes and tells you a lot of things that you are not, but he says you are. कारण तो तुम्हाला येऊन सांगतो तू असा नाही आहेस, तू असा नाही आहेस, तू असा नाही आहेस, परंतु असा आहेस. But if you know who you are in God, and that is so important. परंतु जर तुम्हाला जर ठाऊक असेल तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात तर हे महत्त्वाचं आहे. Romans 8:15. रोम 8:15. For you did not receive the spirit of bondage again to fear. कारण तुम्हाला But you received the spirit of adoption by whom we cry out, Abba Father. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. So we are checking our hearts tonight to see, hey, should we be like the younger son or should we be like the elder son? तर मग आमचं हृदय आम्ही तपासायला पाहिजे आज रात्री की आम्ही त्या लहान भावासारखे आहोत की मोठ्या भावासारखे आहोत. We could sometimes be both at different times. आणि कदाचित आम्ही अनेक वेळेला एका वेळेला लहान भाऊ दुसऱ्या वेळेला मोठा भाऊ असू शकतो. The elder brother, he had works, but he had no wonder in his life. तो जो मोठा भाऊ होता ना त्याच्याकडे काम होते परंतु देवाविषयीचं
आश्चर्य वाटण्याचं जे समय होता ना तो नव्हता त्याच्याकडे. When we worship, when we wonder about him, we worship better, right? जेव्हा आम्ही त्याची आराधना करतो, तो कोण आहे या गोष्टीमध्ये आम्ही जेव्हा हरवून जातो ना, ती बाब त्या मोठ्या भावाकडे नव्हती. Verse 29, it says, "Yet you never gave me a young goat that I might make merry with my friends." 29 वचनामध्ये म्हटलेलं आहे की परंतु तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी कडूही दिले नाही. He was serving in the father's fields and he was expecting some benefits, some transactions. तो बापाच्या शेतामध्ये काम करत होता आणि अपेक्षा करत होता प्रतिफळाची. The father will say, "I'm so happy, here's a young goat." आणि मग असं विचार करत असेल की पिता येईल आणि म्हणेल मी खूप खुश आहे, हे घे करडू. He didn't realize, he didn't understand the heart the father had for him. त्याच्याकडे पित्याकडे त्याच्याविषयी काय हृदय होतं हे त्याला समजलंच नाही. The relationship was not relational, it was transactional. आणि त्याचं जे संबंध पित्याबरोबर तयार झालं होतं ते नातेसंबंधाचं नव्हतं परंतु व्यावहारिक होतं. And we don't realize we are grown up, we have grown up in a culture which is a very transactional culture. आणि आम्हाला कळतही नाही की आम्ही मंडळीमध्ये येऊन असे वाढायला लागतो की ते देवाबरोबरचा संबंध आमचं नुसतं व्यावहारिक बनून बसतं. If I do this, what you will do for me? मी असं केल्यानंतर तू मला काय करणार आहेस? If I walk with this God, what will this God do for मी me? ह्या देवाबरोबर चाललो तर हा देव मला काय करणार आहे? We may not say it, but we think like that. आम्ही बोलणार नाही कदाचित परंतु असे विचार तरी निर्माण झाले. We are always asking him all the time. आम्ही So we प्रत्येक वेळेला think त्याला मागत आहे. we think God is there to answer our prayer. आम्ही इथे विचार करतो की परमेश्वर इकडे आहे प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी. It's a fact, it's not the complete truth. आणि ही एक सत्यता आहे मग परंतु पूर्णत्वामध्ये हेच सत्य फक्त आहे असं नाही आहे. In my early walk with God, I understood that when we have a need, we go to God in prayer, we ask him in prayer and he answers us. And I knew the scriptures that said that. माझ्या विश्वासी जीवनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी चालत होतो तेव्हा मला अशी माझी समज जेव्हा आम्हाला काय गरज आहे तेव्हा आम्ही देवाकडे जातो, आम्ही प्रार्थना करतो आणि देव ते देतो. How is your prayer life, or how do you treat God? Is it transaction? तुम्ही देवाबरोबर कसे व्यवहार करत म्हणजे तुम्ही कसे संबंध प्रस्थापित करत आहात ते व्यावहारिक आहे का? You know, the very second line of prayer says, "Hallowed be thy name." आणि पित्याच्या प्रार्थनेमध्ये दुसरंच जे वाक्य आहे ते काय म्हटलेलं आहे? तुझे नाम पवित्र मानले जावो. Yeah, it says, "Hallowed be thy name." पवित्र मानले जावो. We must take time to just hallow his name. वेळ काढला Utmost reverence. तुम्ही वेळ काढला पाहिजे त्याच्या नावाच्या पवित्रता जाहीर करण्यासाठी. That's what this worship night is about. It's just honoring आणि God. वर्शिप नाईट याच्या विषयीच आहे, त्याला आदर देण्याविषयी. He's a pure God. तो एक पवित्र परमेश्वर आहे. You know, the Jews don't even take the name of God. यहुदी लोक देवाचं नाव देखील आपल्या मुखाने घेत नाहीत. Forget about Yahudi log. Right here in Sholapur, सोलापूरमध्ये देखील असे लोक असतील where the wives don't take the husband's name, right? जिथे पत्नी पतीचं नाव घेत नाहीत. Right? Aho. Everybody is aho. How you say aho, husband understands ki kya ho. Aho. Aho. Correct? So much respect. This is respect, right? किती आदर आहे ना त्याच्यामध्ये. नावही घेत नाहीत. आओ इकडे या, मतलब अभी तूफान आने वाला है. वो बोलता है आप समझते हैं मेरा दिल का बात. He lost the wonder of God. देवाचं जे देवाबरोबर ते उत्तम समय घालवण्याची जी वेळ आहे ना नेमकं ते तो गमावला. The goodness of God in his life. देवाचा चांगुलपणा तो त्याच्या जीवनामध्ये. Like I said in the beginning, we sometimes miss out of the fact that you are part of this New Life Fellowship Church in Sholapur. It's a great blessing to be a part of this church. जसं सुरुवातीला मी म्हणालो की तुम्ही जसं न्यू लाईफ फेलोशिपचे आहात ह्या चर्चचे भागीदार आहात
तुम्ही एका उत्तम गोष्टीचे भागीदार आहात. God placed you in this family परमेश्वरने तुम्हाला ह्या परिवारामध्ये ठेवलंय. with good pastors, leaders, चांगले fellow पास्टर्स, members. लीडर्स, चर्च मेंबर्स. But this elder brother spirit can come in, it can corrupt your heart, make it bitter. परंतु हे मोठ्या भावाचा आत्मा अचानक आतमध्ये शिरू शकतो आणि सगळ्या गोष्टीला कटू बनवू शकतो. He thought he earned a goat, त्याला वाटलं एक करडू तरी मी कमवलेला आहे. but he didn't realize that everything that comes is the grace of God. परंतु त्याला कळालं नाही की जे काही मला मिळतंय ते देवाची कृपा And आहे. I want to say that to you tonight. You are here because of the grace of God in your life. आणि मला तुम्हाला आज रात्री बोलू द्या, तुम्ही इथे आहात देवाच्या कृपेमुळे. God is just pouring fresh oil on dry hearts tonight. परमेश्वर आज अगदी कोरडे पाषाण झालेल्या हृदयावरती एक नवीन ताजं तेल ओतत आहे. We don't get burnt out. आम्ही पूर्णपणे काम करून सुकून जाणारे नाही आहे. We rejoice. आम्ही आनंद करणारे आहोत. Right? It says here, it's the year of elevation. इथे म्हटलेलं आहे हे इयर ऑफ एलिव्हेशन आहे. We're going higher आम्ही वर जात आहोत. with joy. आम्ही आनंदाने वर जात आहोत. It's not like somebody is dragging us up. असं कोणतरी आम्हाला ओढत आहे असं नाही. We get into the lift of God and press and go up. आम्ही देवाच्या लिफ्ट मध्ये जातोय, एक बटन प्रेस करतो आणि वर जातोय. Because He lifts us up, right? कारण तो आम्हाला उंच करत आहे. We are not climbing up. आम्ही चढत नाहीये, He lifts तो us. आम्हाला उचलत आहे. We don't strive like the elder brother. आणि त्या मोठ्या भावासारखं आम्ही अगदी कष्ट करत नाहीये. He doesn't lift you up because you're working hard. He lifts you up because you are His son or His daughter. तुम्ही काबाड कष्ट करत आहात म्हणून तो तुम्हाला उंच करतोय असं नाही. तुम्ही त्याचे लेकरू आहात म्हणून तो करतोय. Psalm 51 verse 12. स्तोत्र 51:12. It says, restore unto me the joy of my salvation माझ्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा तू दे and uphold me by your generous spirit. आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. Now tonight, आणि आज रात्री if you have lost your joy, जर तुमचा आनंद तुम्ही गमावला like असेल, you're doing everything but there is no joy in your heart, की तुम्ही सगळं करत आहात परंतु हृदयामध्ये आनंदच नाही उरलाय, something is wrong then. कुठेतरी काहीतरी चुकत आहे. If you are not joyful, तुम्ही जर आनंदमय नसाल then there is something else. तर मग काहीतरी वेगळं आत आहे. There's sadness, there's anger, there's gloom, there's कदाचित depression, there's jealousy, there's bitterness, there's something else if there's no joy. दुःख असेल, राग असेल, उदासीपण असेल, ईर्ष्या असेल, जलन असेल, या सगळ्या गोष्टी असू शकतात कुठलेही. I'm going to close soon. आणि मला बंद करायचंय आता. He rejected what heaven was doing, bringing joy in his family. आणि त्याच्या परिवारामध्ये परमेश्वर जे आनंदाने करत आहे ते स्वर्गातला आनंद तो नाकारत होता. He should have been coming home and he should have entered into the celebration and joy. आणि तो खरं तर त्या संध्याकाळी घरी यायला पाहिजे होता आणि जो आनंद चाललाय त्या आनंदामध्ये सहभाग करायला पाहिजे He होता. should have been rejoicing that my brother has come home. त्याने आनंद करायला पाहिजे होता की माझा भाऊ परत आलेला आहे. Money is gone, no? God, it'll come back. पैसा गेला हरकत नाही, मुलगा आलेला आहे परत, My brother has come home. माझा भाऊ घरी आलेला आहे. Let's rejoice. आपण आनंद करू. But if we lost the joy in the house of God, then we are worse than the sinner outside. परंतु जर तुम्ही देवाच्या घरातला आनंद गमावलेला असाल तर बाहेरील पापी लोकांपेक्षाही बदतर तुमची परिस्थिती आहे. He was going through rejection because younger brother was accepted. He was feeling rejection. कारण त्याला धिक्कारलेला अनुभव येत होता की मला धिक्कारण्यात आलेला आहे, मला नाकारण्यात आलेला आहे. Being in the house, don't end up outside the house. That's what I'm saying. घरामध्ये असून घराच्या बाहेर गेलेले असे बनू नका. This is what a religious spirit does. आणि हे रूढी परंपरेचा आत्मा नेमका असा करतो. It hates grace of God. देवाची कृपा ह्याला तो तुच्छ लेखतो. And it exposes a heart of legalism. आणि हे खरं, हे खोटं, हे असंच, हे तसंच, अशा प्रकारच्या आत्म्याला तो प्रवृत्त करतो. We are a people, we rejoice when one person repents and turns to the Lord. एक व्यक्ती पश्चाताप करून जेव्हा देवाकडे वळतो ना तेव्हा आम्ही आनंद करणारे लोक आहोत. That's what it says in Luke 15:7. When one repents, there's great rejoicing in heaven. आणि म्हणून लूक 15:7 मध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा एक इसम जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा स्वर्ग आनंद करतो.
He forgot. तो विसरला. It says in verse 31, ती 31व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, and he said to him, Son. तो म्हणाला, मुला. I'm glad the father was still calling him son. हा, मला आनंद आहे तो अजूनही त्याला बाळा म्हणतोय, मुलगा म्हणतोय. He's saying, Son, you are always with me, and all that I have is yours. तो म्हणतो, बाळा तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. Understand this tonight. समजून घ्या आज रात्री. Take this home with you. हे तुमच्या बरोबर घ्या आज. God is saying this to your heart. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे. He's saying that son or daughter, it's the same. तो म्हणत आहे, मुला किंवा मुली एकच आहे. मुला, He's saying, I am always with you. मी तर तुझ्या बरोबर नेहमीच आहे. And all that I have की जे काही माझ्याकडे आहे is yours. हे तर तुझंच आहे. All that I have is yours. जे काय माझं आहे ते तुझं आहे. The elder brother lived in lack even though he had access to everything. Don't be like him. मोठा भाऊ जो होता, सगळं काही त्याच्याकडे असताना देखील कमतरतेमध्ये जगत होता. He was working so hard to get an inheritance which would come to him anyway. तो त्याचं वारस मिळवण्यासाठी इतकं काबाड कष्ट करत होता, ते न करता देखील त्याला मिळालंच असतं. Many of us are like that. अनेक लोक आम्ही असे आहोत. Sons and daughters get inheritance, not servants or slaves. नौकर चाकर यांना वारस हक्क मिळत नाही, परंतु पुत्र कन्या यांना मिळतं. Therefore it says in Galatians 4:7, यामुळे गलती 4:7 मध्ये असं म्हटलेलं आहे, you're no longer a slave but a son. तुम्ही आता इथून पुढे Therefore you are no इथून longer पुढे a गुलाम slave. नाही तर पुत्र आहात. And if a son, then a heir of God through Jesus आणि Christ. पुत्र आहेस तर ख्रिस्ताच्या द्वारे देवाचा वारसही आहेस. आमेन. Close your eyes for a moment. काही वेळासाठी आपण आपले डोळे झाकूया. Think of all that you heard this evening. आज संध्याकाळी जे तुम्ही ऐकलं त्याच्याविषयी विचार करा. If you've been battling with that elder brother's spirit, struggling and fighting this spirit, मोठ्या भावाच्या आत्म्यासारखा तुमच्यावरती प्रभाव पडलेला जर असेल, then just all you have to do is enter the Father's embrace. तर मग तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, देवाच्या त्या पित्याच्या कृपेमध्ये पुन्हा प्रवेश करायचा आहे. Let him embrace you. त्याला तुम्हाला आलिंगन देऊ द्या. Because when he embraces you, his heart comes over you. कारण ज्या वेळेला तो तुम्हाला मिठी मारतो, आलिंगन देतो, त्याची कृपा तुमच्यावरती येते. Then we will be able to celebrate with the lost, the broken. मग जे हरवलेले, ते तुटलेले, जे परत आलेले आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही आनंद करू शकतो. Then we'll look for those to return home. मग जे परत येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही आनंदी होतो. You know, this story, though we've heard it so many times, अनेक वेळेला ही आम्ही गोष्ट ऐकली जरी असली, it's not about a son who just left the house and went away. एका मुलाविषयी नाही जो घर सोडला आणि परत आला, But it's a reckless love that runs for both the sons. परंतु दोन्हीही पुत्रांसाठी अगदी वेडापिसा असलेला जे प्रेम पित्याचं आहे त्याच्याविषयी, The one who left and the one who stayed. जो सोडून गेला आणि जो घरात राहून बाहेर राहिला, अशा विषयी. Talk to the Lord now. देवाशी बोला आज. You may be a prodigal coming back home. तुम्ही उधळा पुत्र असाल जे परत आलेले आहात, Or maybe an elder brother who's lost his joy, किंवा एक मोठा भाऊ ज्याने सगळा आनंद गमावलाय, living without fire, living without intimacy. देवाच्या अग्नी विरहित, देवाच्या बरोबर जवळीकचं नातं प्रस्थापित न करता जगत असलेले असाल कदाचित. But God loves you. परंतु परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. He says, even when he was a great way off, his father saw him and had compassion and ran and fell on his neck and kissed him.
तो म्हणतो ज्या वेळेला तो लहान भाऊ आला, लहान त्याचा मुलगा आला, तो त्याची मिठी त्याने मारली, त्याला आलिंगन त्याने दिलं आणि त्याला त्याचे चुंबन त्याने घेतले. Tonight, he runs towards you. आज तो तुमच्याकडे पळत येत आहे, But also depends on your heart. परंतु तुमच्या हृदयावर देखील गुण आहे. Let's stand in his presence. त्याच्या उपस्थितीमध्ये आपण सर्व उभं राहूया. Whether you tend to be like the younger son or tend to be like the elder son, तुम्ही त्या लहान भावासारखे असाल किंवा त्या मोठ्या भावासारखे असाल, we all turn to him tonight. आम्ही सर्वजण त्याच्याकडे You वळूया. know, in this whole banner here, what's right in the center is Jesus. या पूर्ण मोठ्या बॅनर मध्ये अगदी मधोमध काय आहे तर येशू. It's all about Jesus. हे सर्व काही येशू विषयी आहे. It's all about his son हे सर्व काही Jesus. येशू विषयी आहे. He is a true elder brother. तो खरा मोठा भाऊ आहे. And he says, I call you friends. आणि तो म्हणतो मी तुम्हाला मित्र म्हणतो. Lift up your hearts and your hands and give your heart to him tonight. त्याचं हृदय आपले हात आपण वर करू आणि आपलं हृदय आपण त्याला देऊया. Fall in love with him afresh. पुन्हा एकदा त्याच्या प्रेमामध्ये पडा. Fall in love with him afresh. पुन्हा एकदा त्याच्या प्रेमामध्ये पडा. He's an amazing पुन्हा lover. एकदा त्याच्या प्रेमामध्ये पडा. Say, Jesus, म्हणा येशू, I want to know your love. मला तुझं प्रेम पाहिजे. Father, I want to know your warm embrace. पिता, मला तुझं पुन्हा एकदा आलिंगनचा अनुभव घ्यायचा आहे. If your first love has gone cold and tonight he can restore that love back. जर तुमचं प्रथम प्रेम आज थंडावलं असेल तर पुन्हा एकदा तो ताजं करू इच्छितोय. If you are the younger son, come home. तुम्ही जर ते लहान भाऊ असाल तर घरी या. If you are the elder son, come home. जर मोठे भाऊ असाल तरी घरी या. Know the Father's heart for you. पित्याचं हृदय तुमच्यासाठी काय आहे हे जाणून घ्या. Father, even as we worship, Lord, पिता, आम्ही जशी आराधना करतोय परमेश्वर, every month we gather here to worship you, Lord. दर महिन्याला मी ते एकत्र येतो आराधना करण्यासाठी. But tonight I pray that you would pour your love in every heart by your परंतु आज Spirit. रात्री आम्ही प्रार्थना करतो की तुझं हृदय आज लोकांवरती तू ओळत